₹200 कॅश प्राइज मुदस्सर पटेल आपण यावं आणि हे कॅश प्राइजचा स्वीकार करावा। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत आणि मायक्रोफोनवर आपल्याला पाहायला मिळतील। आदरणीय पंडितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। एक सुंदर पंडितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब। आयुष स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट। मुदस्सर पटेल यांना विनंती करेन आपण ₹200 या कॅश प्राइजचा स्वीकार करावा। यस अश्विन धनगरे बी फास्ट। दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल। एका साईडला गुरसे बी टीम दोन हात करत असताना दांडी बी या टीम समोर साई मित्र या संघाच्या समोर। मी केतनजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विरसेनजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं। 2 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या। दोन्ही संघाला सूचित करतो 2 षटकांचा सामना आणि या पहिल्या 2 षटकांसाठी ऐकूया याच विभागातील एक बुलंद आवाज अर्थातच सूरजजी पाटील यांचा। यस धन्यवाद प्रमोदजी शेडगेसर। भावेश पवार स्ट्रायकिंगला बॅटिंग साठी सज्ज होतोय, गोलंदाज तयार। समीर तामोरेला पाहू शकता आपण बॉलिंग अटॅक करताना। दांडी म्हटलं तर मोठं नाव, सुप्रीमो ट्रॉफी फायनल विनिंग टीम आणि इतिहासामध्ये अनेक फायनल, दुबई रिटर्न खेळाडू अनेक घडवले या दांडी संघानं। एक दबदबा महाराष्ट्रामध्ये दांडीची ओळख। भावेश पवार महाराष्ट्राची टॉप टीम म्हणून ओळख। बेस्ट बॉलर 10PL ISPL व्हाईट बॉल। विरसनजी पाटील साई मित्र परिवाराचे यांचा सन्मान केला जाते। वाडा तालुक्याच्या प्रत्येक लाखाच्या स्पर्धेत पॅकरशिप त्यांची राहिलेली आहे। दांडी संघाला या ठिकाणी मात्र आणण्यामध्ये त्यांचं एक मोलाचं योगदान राहिलंय आणि कुठलीही स्पर्धा असो पहिलं निमंत्रण साई मित्र परिवार विरसन पाटील यांना मात्र दिलं तर या स्पर्धेसाठी आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत। खूप चांगली लढत बिडत संघर्ष 2 ओव्हरची इनिंग आहे। भावेश पवारनं अटॅक केलाय, चेंडूला भिरकवलंय सीमा पार, शानदार A1 क्वालिटीचा षटकार। आहे संजयजी नंदकुमार समाजसेवक टेंबोली, योगेशजी बाबरे सर खारबाव कन बीजेपी अध्यक्ष, विनोदजी बागली सर सरपंच लाखिवली, आपलं धर्मवीर प्रतिष्ठान भगवा करंडक मध्ये मंडळाकडनं हार्दिक स्वागत। नेक्स्ट बॉल। भावेश पवारचे षटकार तर अनेक पाहिलेत परंतु यावेळेचा रिव्हर्स सोपा सन्मान दिलाय बॉलला। या ठिकाणी सन्मान दिला, एकदा कव्हर केली, षटकार गेल्यानंतर दुसऱ्याचा प्रयत्न। भावेश पवार स्ट्राईकला पोहोचेल का? तर इथे रनअप खूप तेजीने आलाय। रनिंग बिटवीन द विकेट अफलातून मात्र पाहायला मिळते। मान्यवर विनंती आपण सन्मान व्यासपीठावर यावं। ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, वेलकम सरपंच साहेब, भाजपाचे नेते वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। 3 बॉलचा खेळ, धावसंख्या फळकर पाहायला मिळते 9 या आकड्यावर। यावेळेस दुधारी तलवार चालली नाही, भावेश पवारला मात्र उभं केलं। गोलंदाज पाहता आपण समीर यांना साई मित्र परिवार टीम दांडी खूबी आहे आतापर्यंत। आता 4 बॉल मध्ये 2 बॉल डॉट आहेत। 2 बॉलवर उभं केले भावेशला, तर भावेशने एक षटकार लगवलाय।
मिस टायमिंग स्ट्रोक. हायमध्ये बॉल आहे, बॉल अजून हातामध्ये नाही फिल्डरच्या. एक धाव कव्हर केली, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत आहे. 2 धावांनी धावता धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवर जमा होत आहेत धावा 11. काय जबरदस्त मात्र 2 ओव्हरची मॅच म्हणजे T20 IPL प्रमाणे मात्र बॅटिंग करावी लागेल, कारण या धावांविना संघर्ष करता येणार नाही. आणि या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये डॉट बॉल किती येतील यावर समीकरण जास्त आहेत. पुलचा प्रयत्न जरूर भावेश पवार न केला. एक धाव मात्र मिळते. मिड विकेट डीप कडे फील्ड होतोय, बॉल डीपला. एक सिंगल धावी धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर 12. पहिल्या ओव्हरला आल्या धाबा 12 विदाउट लॉस ऑफ. गोरसाहेब बी टीम पात्रा एकत्र. धर्मवीर प्रतिष्ठान, धर्मवीर आनंद दिघे स्मृती चषक, भगवा करंडक, वाडा टेनिस विश्व, गाव आंबेडकर. वेलकम. खेळपट्टी आहे, हे गाव आहे आणि इथे तारे सितारे खेळताना पाहायला मिळत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब जेव्हा जेव्हा यायचे या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये, तेव्हा स्टंप पूर्ण किट मात्र स्पॉन्सरशिप करायचे, जेणेकरून क्रिकेटला सुद्धा मोलाचं योगदान त्यांचं असायचं. आणि त्या आठवणींना उजाळा भगवा करंडकच्या माध्यमातून देताना धर्मवीर प्रतिष्ठान. फुलरलेंचा बॉल या ठिकाणी मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच मात्र फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग अतिउत्तम आहे. एकच धाव मिळाली या बॉलला. प्रेझन्स ऑफ माइंड खूप चांगलं या ठिकाणी साई मित्र परिवार दांडी टीमचं. आणि धावसंख्या बळकर पाहायला मिळते 7 बॉल 13 धावा. शेवटचे 5 बॉल यादगार राहतील. पहिल्या राऊंड मध्ये 23 धावा 3 ओव्हरला गोरसाहेबीनं डिपेंड केल्या होत्या, रोखल्या होत्या. यावेळेस मात्र 7 बॉल आणि धावा 13 आहेत. त्या स्थितीमध्ये मॅच राहील की रन रेट मात्र 25च्या पुढे जाईल. समीकरणं जोडली जातील की तोडली जातील. गोलंदाज तयार. समीकरण या ठिकाणी जोडली जात आहेत. विकेट काढलेली आहे. पहिला धक्का बसतोय गोरसाहेब बी टीमला. मिस्टर सूरज बॅक टू डगआउट. वन डाऊन साठी आलेले आहेत पवन केने. फलंदाज पाहत आहे गोरसाहेब बी टीम कडनं. धुरा सांभाळण्याकरिता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. भावेश पवारच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळालाय. 2-2च्या अगदी बघितलं. धावसंख्या घेताना वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय भावेश पवार 12 धावांवर. संघही धावसंख्या आहे 13. 8 बॉलचा खेळ संपुष्टात आलेला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगली राहुल मिस्टर दांडी या ठिकाणी बॉलिंग अटॅक करतायत. 4 बॉल बाकी राहत आहे. 4 बॉलमध्ये किमान 2 षटकार येतील का? 4 बॉलमध्ये किमान 2 ते 3 बॉल डॉट येतील का? यावर समीकरण प्रेक्षकांना पाहण्यासाठी जास्त आहेत. बघूया काय घडेल. पवन समोर, राहुल दांडीचा गोलंदाज. पॉइंट वरनं खेळलाय. बॅकवर्ड डीप पॉइंट कडे चेंडू मात्र या ठिकाणी सरकतोय आणि दन दन करत जातोय. सीमा पार. धाबा मिळताय 4. चौकार. सतरा धाबा आता फळकावर मात्र जमा झालेले आहेत. फायटिंग टोटल मध्ये मॅच आलेली आहे, परंतु बॉल अजूनही 3 शिल्लक राहत आहे. चौथा बॉल काय घडेल बघूया. सामना रंगतदार आहे. इथे पाहिलं आपण तर मिसफील्ड मात्र या ठिकाणी झालेले आहेत. त्या ठिकाणी बघितलं आपण तर मिसफील्ड अनेक क्षेत्ररक्षक झालेत. कालच गटाची मॅच आपण पाहिलीत. धर्मवीर प्रतिष्ठान विपक्ष सुपोंडे. वॉट अ मॅच. आणि साईड स्क्रीनच्या आतमध्ये जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांनी भगव्या पट्ट्याच्या मागे पाहून बसायचंय.
सगळ्यांनी उठा प्लीज. आम्ही विनंती केले, प्लीज म्हटलंय, सूचनेचं पालन करा. मी आता भूपेंद्र भोईला मला पाठवावं लागेल. गोलंदाज तयार. धावसंख्या 18. सुरेख फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र डीपला जातोय. इथे फील्ड होतोय परंतु एकच धाव मिळते. काय बंदिस्त केले गोरसे बीच्या बॅटिंगला. एक चौकार बसला जरूर या 4 बॉलमध्ये, परंतु इतर बॉलवर सिंगल धाव आहे. दमकम आहे गोरसे बी मध्ये. तेवढी दमकम दाखवतोय दांडी संघ सुद्धा की आमचाही इतिहास सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत पोहोचलेला आहे. सुरेख फटका ऑन साइडला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव. रनआउटची विकेट. पवन केने बाद. बॅक टू डगआउट. स्कोर झाला किती पहिल्या इनिंग मध्ये गोरसे बी टीम खेळत असताना भावेश पवार नॉट आउट राहिले. पवन केने रनआउटच्या रूपाने बाद झाले. सूरज केने कॅच आउट झाले आणि धावसंख्या फळकावर जर पाहिली आपण पोहोचलेली 20 या आकड्यावर विजयासाठी 21 आकडा पार करणार की राहणार तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेन. तोपर्यंत टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी जाऊया. आमंत्रित करूया नेक्स्ट मॅच साठी बोथ टीम कॅप्टन. प्लीज वेलकम. कुडूस 11 विपक्ष सुमित फायटर तलासरी. पंडितजी पाटील यांचा प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच सूरज पाटील. यांचा आवाज आपण या वाडा तालुक्यामध्ये सातत्याने ते क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, वेगवेगळे जे स्पोर्ट्स आहेत त्याचं धावतं वर्णन हे सातत्याने घेऊन येत असतात आमच्या लाडक्या श्रोत्यांपर्यंत. तर एक अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये 2 नामवंत संघ पाहायला मिळत आहेत. एका साईडला गोरसे बी टीम तर एका साईडला साई मित्र परिवार दांडी. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मान्यवर आमंत्रित करूया नाणेफेक करण्याकरिता पंडितजी पाटील, वीरसेनजी पाटील. प्लीज वेलकम. दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत त्यामुळे दोन्ही गावामध्ये स्मार्ट टीव्हीवर आणि स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे. मान्यवर आलेले तर साई मित्र परिवार वीरसेनजी पाटील यांच्या शुभ हस्ते पंडितजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जात आहे. प्लीज वेलकम वीरसेनजी पाटील. यस. हेड अँड टेल तलासरी विपक्ष कुडूस 11 टीम. सुमित फायटर तलासरी टीम अँड कुडूस 11. टॉस जिंकलेला आहे सुमित फायटर तलासरी टीम. आपण काय या ठिकाणी चूज करणार? आम्ही फर्स्ट फिल्डिंग चूज करणार. 2 ओव्हरची मॅच आहे. कुठपर्यंत रोखलं जाणार या खेळपट्टीवर अंदाज तर आपल्या पहिल्या राऊंड मध्ये आलेला आहे. आम्ही समोरच्या टीमला 10च्या सरासरीच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही नक्कीच 8 ते 10 धावांपर्यंत प्रति ओव्हरला म्हणजे 20 पर्यंत टार्गेट पर्यंत ठेवले रोखण्याचं. कुडूस 11 टीम आपण बघितलं की एन्जॉयमेंट क्रिकेटसाठी आलेला आहात. तरी सुद्धा यंगस्टर बरोबर घेऊन आपण खेळतात. फक्त तुम्ही 2 सिनियर आहेत मुदस्सर पटेल आणि तुम्ही. काय म्हणाल? यंगस्टर आमचे चांगले पोरं आहेत, ते खेळतायत. त्यांना आम्ही सपोर्ट करायला आलो आहे का तुम्ही खेळू शकता चांगलं क्रिकेट आणि थोडंसं लक्ष दिला तर आमचे क्रिकेटची कंट्रीज आहे. कुडूस म्हणजे चांगलंच आहे, पण ते पोरांना स्वतःवर थोडं कॉन्फिडन्स कमी आहे, पण ते येईल थोडे दिवसात. आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहेत आणि आम्ही बॅटिंगमध्ये पहिले 20-22 रन करायचे प्रयत्न करू, 22+ रन करायचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॉलिंग ठीकठाक आहे, आम्ही मॅच काढू शकतो. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन कुडूस 11 टीम. मान्यवर विनंती आपण व्यासपीठावर यायचे. प्लीज वेलकम. सामन्याचा आनंद घ्या. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच सूरजजी पाटील. योगेशजी बाबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खारबाव कारण बीजेपी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे विनोदजी बगली साहेब जे माजी सरपंच लाखिवली यांचं या ठिकाणी करूया सुस्वागतम.
निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया सुस्वागतम, स्वागत करूया. जे आज लाखिवली आणि खास करून आपण पाहतायत खारबाव टेंबोलीवरून उपस्थित होत असताना 21 रन्सचं टार्गेट सेट केलं गेलंय. या पण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. पहिलाच बॉल ह्या वेळेला काय करारा प्रार पाहायला मिळतोय. क्लास क्वालिटी दर्जाचा हा उत्तुंग दांडी ब्रँडचा ब्रँडेड षटकार समीर तामोरे इज ऑन अ फायर. तर पवन केनेच्या अगेन्स्ट आपण पाहतायत जिद्द असावी लागते. यावला ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु तिथे अपूर्ण राहिला. हा बॉल फिल्डरच्या अगदी समोर पडला आणि इथून आपण पाहतायत 1 रन्स मिळेल समीर तामोरेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या विकेट मिळते. समीर तामोरे पंच विकेट. कशा पद्धतीने विकेट आहे. लेग बिफोर विकेट. यावेळेला आपण पाहतायत पायचीत पकडला गेला आणि समीर तामोरेला परतावं लागेल. एक हर उन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्याच बॉलवर क्लास दाखवला, रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलं आणि दुसऱ्या बॉलवर समीर तामोरे एक अपकमिंग यंग टॅलेंट. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. लगेच फलंदाज आपण सज्ज राहायचंय. यानंतर एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. विनोदजी बगली साहेब जे माजी सरपंच लाखिवली, ज्यांनी आम्हाला लाखिवली गाव सुद्धा दाखवलं त्यांच्या माध्यमातून, कारण पहिल्याच लाखिवली गावामध्ये त्यांच्या माध्यमातून स्पर्धा या अप्रतिम पाहायला मिळाल्या. विनोदजी बगली साहेब वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि एकत्रित अंडरआर्म क्रिकेट सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आम्ही खेळलो, त्याबद्दल विनोदजी बगली साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे. एक चांगलं क्रिकेट ज्या पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 6. पहिल्या चेंडूवर जो अटॅक केला काय क्लास होता समीर तामोरेचा. अगदी त्याला तो स्ट्रोक आज आवडेल आणि तो स्टेटसला ठेवेल यात ते मात्र शंका नाहीये. सोशल मीडियाचा जमाना आहे आणि अशा वेळेला विविध माध्यमांतून आपण ती व्हिडिओ व्हायरल करत असतो. हा चेंडू पाहिला राहुल तामोरे, एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यस, व्हाईट बॉलचा इशारा. दांडी म्हटलं तर विश्वनाथ दवणे हे सातत्याने नाव चर्चेत राहिलं. त्यानंतर विवेक दवणे, सुप्रीमो चषक कोण विसरेल, गौतम आकरे. अप्रतिम चांगला चेंडू होता. भावेश पवार, पहिल्यांदा मी भावेश पवारला असं पाहिलं असेल की दांडी त्याने उडवली नाही, कारण ज्या पद्धतीने या खेळाडूकडे पॉवरफुल फेकी जी थ्रो करण्याची जी स्टाईल रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये आपण सातत्याने पाहिलंय. सर भावेश पवार म्हणून ज्यांची उपलब्धी पाहायला मिळते. सिंगल मेल आणि या सिंगलच्या माध्यमातून राज ठाकरे आम्हाला दर्शवत आहेत की 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3, एक वाईड आला. त्यानंतर धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रनचं टार्गेट. आज इतिहास रचला जाईल की काय, कारण या अगोदर आपण पाहिलं 23 रनची आवश्यकता असताना 3 ओव्हरमध्ये शास्त्रीनगर टीमला सळो की पळो करून सोडलं होतं. पवन केने थोडासा मागणा ठरतोय. 2 षटकांचा सामना आहे. 21 रनची आवश्यकता असताना 8 रन्स. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. ऑन साईडला यावेळेला आपण जरूर पाहतायत मिस्टर निखिलचा हा फटका. मिस्टामिंग स्ट्रोक, सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकअप चांगला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड संदेश केने स्वतः ॲज अ कॅप्टन येत असताना पुढे पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. मध्ये ज्यांनी चेंडूची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे, सौजन्य केले असे आदरणीय सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरजी खाडेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सुस्वागतम. वैभव पाटील यांना विनंती करेन, यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9. यावेळेला ऑन साईडला राहुल तामोरे. टाइगर अभी जिंदा है. दांडीचा ब्रँड, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. भगवा करंडक षटकार.
राहुल तामोरे. यावेळेला आपण पाहिला हा चेंडू सरळ निघून जातोय, पण दर्शवत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर डबल माइंड मध्ये होते. प्ले करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू थोडीशी उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. आणि पहिले षटक आपण पाहिलं कंप्लीट झालं. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. इथे राहुल तामोरे डबल माइंड मध्ये होते, प्ले करू की नको, खेळू की नको, आणि अशातच हा चेंडू मात्र विसावला गेला. ज्ञानेश्वर खाडेसाहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत, ज्यांनी या स्पर्धेकरता संपूर्ण चेंडूची व्यवस्था केलेली आहे. या भगवा करंडक 2024च्या माध्यमातून मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण भगवा करंडकाची सन्मान चिन्ह. कपिलला यावेळेला गोलंदाजी मार्कवर आणलंय. कपिल केनेने काय गोलंदाजी केली होती. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. एकच चर्चा या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य. जरा स्पीडअप करा, जरा गेम थोडीशी घाई करा. 6 बॉल आणि 6 रन. साई मित्र परिवार एका साईडला दांडी टीम आपल्याला पाहायला मिळते, तर एका साईडला गोरसे बी. यावेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं गेलं. निखिलचा हा फटका छान होता, नो डाऊट. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं 1 रन्स मिळाले. राहुल तामोरेने पवन केनेच्या अगेन्स्ट जो षटकार खेळला अप्रतिम आपण पाहू शकतायत. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य असावं लागतं. 5 बॉल 5 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हा प्रतिस्पर्धी संघ जेव्हा बलाढ्य असतो तेव्हा एक खेळण्याची एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. न भयभीत होताना तुम्ही जेव्हा चांगला खेळ दाखवता त्यावेळेला विजयाचा मार्ग सुकर होत असतो. 5 बॉल 5. कपिल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज आणि यस टेकन. आता 4 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चला बॅटर लगेच घाई करा, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. स्पीडअप करा जरा गेम, कारण ऑलरेडी अंधाराचं साम्राज्य आता पसरण्याची दाट शक्यता आहे. जबरदस्त सामना, अप्रतिम अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. राहुल तामोरेने एक षटकार जरूर ठोकला. चला घाई करा, बॅटर जरा घाई करायचे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. चला थोडस स्पीडअप करा. सामना जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत या स्पर्धेला. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024चा हा शानदार सोहळा. जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉल आणि 5 रन. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम संघामध्ये ठेवावा लागतो. ऑन साईडला खेळलं गेलंय. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, मनगडाचा वापर केला, सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं. आता 3 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. कारण ज्या पद्धतीने प्रथमेश सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, त्याला माहिती आहे निखिल सारखा एक चांगला मातब्बर खेळाडू आहे आपला पार्टनर, तर त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कडे आणणं हे आपलं आद्य कर्तव्य असेल. आणि हे सेन्सेशनल क्रिकेट झालं. 3 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. गोरसाई बी टीम एका साईडला पाहायला मिळते, तर एका साईडला साई मित्र परिवार दांडी विरसन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. निखिल पाटील यांनी सुद्धा मात्र पुरस्कृत केला गेला. ऑफ साईडला क्लास कडक शॉट पाहायला मिळतोय. षटकार दाखवला पवन केनेने आणि इथून निखिल आंबिरे. सुपर टायमिंग. दांडीने यावेळेला मात्र बाजी मारली आणि विरसन पाटील निखिल पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक गोरसाई बी टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ज्या पद्धतीने कपिल केनेवर विश्वास दाखवला होता भावेश पवार यांनी, परंतु इथे ओव्हरपिच चेंडू, परंतु इनसाइड आउटचा फटका, क्लास त्यावर लिहिलं होतं. राहुल तामोरे यांच्या चेहऱ्यावर खुशी,
टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतोय. अखेरकार दांडी संघाने मारली या सामन्यामध्ये बाजी. कॉंग्रॅच्युलेशन आणि गुरसई बी टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला थोडीशी घाई करा, 5:30 वाजलेले आहेत. इथून आपल्याला सामने होतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. माझीवडावरून चेतन पटारे हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहत आहे. ती संपूर्ण पाहुणे मंडळी. अतिशय सुंदर सामना आपण पाहू शकलात दोन संघांच्या दरम्यान आणि एक चांगलं क्रिकेट आपण सातत्यपूर्ण पाहिलं. दांडी टीमने मात्र यावेळेला बाजी मारत असताना आपण पाहू शकलात राहुल तामोरे. सुमित फायटर्स तलासरी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि जे फलंदाजीसाठी पाचारण केले गेले ते आपण पाहू शकाल. एका साईडला संघ आहे कुडूस आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात सामन्याला जशी सुरुवात होईल तेव्हा या आपण आवाज ऐकणार आहोत दिनेश ठाकरे सरांचा. या पहिल्या 2 षटकांसाठी त्यांचा आवाज ऐकूया. या पंचक्रोशीतील खऱ्या अर्थाने एक स्पेशालिस्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने गेली कित्येक वर्ष या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ते रिझवतात. तर वेलकम दिनेश ठाकरे सर, आपलं सहर्ष स्वागत आहे.